दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर. आता बातमी सविस्तरपणे. शेळगाव जिल्हा परिषद गटात बोल भाऊ बिंदास्त चर्चा संवादमध्ये मौजे चिंचपूर गावातील नागरिकांनी थेट जनतेशी संवाद करताना आमचे प्रतिनिधी यांनी घेतली मुलाखत. पहा काय बोलते जनता. विकासाचे मुद्दे, रस्ते, पाणी, इतर सोयीसुविधा यावर बोलताना नागरिक. तुमची काय शरद रामदास पवार ही जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्या गावचे ते रहिवासी. ते ऍक्च्युली ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत ते, पण एक 5-6 महिन्यापूर्वी इथं पूर आलता. मग पूर आल्यावर काय झालं की ते ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी मग त्या दिवशी ते गावात आले होते आणि मग वरती मोरीचं तळ जे फुटायला लागलं होतं. मग वरून बातमी आली की मोरी तळ फुटणार आहे. मग ते स्वतः त्या दिवशी मग त्यांचे आई वडील वगैरे सगळे घेऊन तिथं वरती राहायला गेले होते टेकडावरती. मग ती परिस्थिती त्यांनी स्वतः डोळ्यांनी इथं बघितली गावातली सगळी. मग त्यांना वाटलं की आपण काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. मग त्या काळामध्ये त्यांनी मग पुण्याला जाऊन त्यांचा मित्र परिवार जे काही त्यांचे सहकारी आहेत त्या सगळ्याच्या माध्यमातून इथे 1000-1500 किट त्या गावामध्ये आणले. म्हणजे अन्न पाणी असेल, काही गरज वस्ती असतील, ब्लँकेट, शाळेचे साहित्य. आणि इथंच नाही, म्हणजे चिंचपूर मध्ये नाही तरी पांढरेवाडी भाग असेल, शेळगाव असेल, परत तिकडे परांड्याच्या त्या भागात बी आला होता पूर. म्हणजे लोणी असो त्या साईडला त्यांनी ते दिलं. मग त्यांना वाटलं बाबा आपण एवढे मोठे उद्योजक आहेत, आज आपण 2 पैसे कमवतो, पण आपल्या गावाची दुरावस्था आहे ती पहिल्यापासून सारखीच आहे. मग त्यांना ही परिस्थिती सगळी जाणवली. मग त्याच्यानंतर मग ते मतदारसंघात थोडे फिरले. त्यांच्या डोक्यात म्हणजे उभं राहायचं असं काही नव्हतं, पण त्यावेळेस त्यांचा जनतेत संपर्क आला. मग बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून कुठं देवगाव असेल, नंतर कुकडगाव असेल, स्वखर्चातून कामं केली. रस्ते करणे, कुठं बोर मारणे. आणि मग आम्ही युवकांनी बी त्यांना म्हणलं की साहेब काय ह्या भागामध्ये बरेच वर्ष झालं, म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं तर बघा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच पूर्ण झाल्या आहेत. म्हणजे आता बी कुणाकडे तरी गेलं म्हणजे कुठल्या वस्तूला लाईट नाही, रस्ते नाही, म्हणजे हे मूलभूत गरजा आहेत आपल्या. त्या कशामुळे पूर्ण झालं नाही की बाबा आतापर्यंत नेत्यांनी इकडे लक्ष दिलं आहे. मग त्यांना आम्ही काय सांगितलं की बाबा साहेब तुम्ही काय करा, थोडं इकडं लक्ष द्या. मग आमच्या सगळ्यांच्या युवकांच्या म्हणजे त्यांनी काय केलं की बाबा ऐकलं आमचं सगळ्यांचं, आणि ते आता यावेळेस इथं उभा आहेत. त्याच्या अगोदर कधी उभा राहिली होती? नाही ती म्हणजे राजकारणातच नव्हती ते आज, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पण नाही त्यांचा अजून. हा. आता इथे यांना कसं काय किती मतदान आहे गावामध्ये साधारणतः माझी भावना म्हणजे मी शरद सरांना लहानपणापासून ओळखतो. आमच्या गावातच त्यांचं लहानाचे मोठे झालेले ते एक उद्योग व्यवसाय त्यांनी चांगली प्रगती वगैरे केलेली आहे. जसं आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांची जशी भावना आहे तशीच आमची पण भावना आहे की बा त्या माणसाने एका उद्योगाचं म्हणजे यशस्वी झाला तर गावाची पुन्हा जी काही दयनीय अवस्था आहे त्या गावाला पण थोडं सुधारणा झाली पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, लाईटीचा प्रश्न जो गावाचा आहे तो दूर झाला पाहिजे. ह्या भावनेतून ते राजकारणात आलेले. त्यांच्या घरात काही कुठल्याही प्रकारचा राजकारणाचा वारसा नाहीये प्रकल्पचं. त्यातला 100% त्यांना 90% रिस्पॉन्स हा जनतेचा आहे. आणि शरद पवार सर उभा राहिलेले आहेत. बरोबर. तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत की बाबा त्यांचं ध्येय असं असावं की तसं असावं, म्हणजे तुम्ही काय सांगू, तुम्ही एक मतदार आहेत, मग त्याच्यातनं तुम्ही काय तुमच्या अपेक्षा आहेत सांगू शकता? आमची अपेक्षा अशी की त्यांनी म्हणजे त्यांचं विजनच असं आहे की जिल्हा परिषद शाळेचा डिजिटल करणे. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणलेत. लाईटीचा विषय, पाण्याचा विषय, थोडा पिण्याचा, वाड्या वस्तीचा जे प्रॉब्लेम आहे, लाईटीचा म्हणा, सिंगल पेजचा आणि रस्त्याचा, त्यांचं विजन आहे पहिल्यापासूनच. आम्ही त्यांच्या मताचे सहमत आहे. सगळा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि पूर्ण त्यांना आमच्या गावातून सहकार्य 90% आहे. आमच्या गावाचं नाव चिंचपूर बुद्रुक. तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. संपादक तानाजी घोडके.